चला चला तात्या, खेळ स्टार्ट. मैदानावरती सामना येते दोन संघांमध्ये. वेगवान बॉल, उद्देश पाडीची पहिला बॉल डॉट येतोय. पंच थोडे पाठीमागे वा, मेन पंच. ओ ओके. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, पंचांनी वाईट घोषित केला. वन तर बा अकाउंट ओपन झालंय टीम हिडुटणे संघाचं. रोहित पाटील, यश काळन ही सलामी जोडी. 98 धावा त्यांचा हाईस्ट टोटल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. हा चेंडू नो बॉल. वाईट का नो? वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या 2. रोहित पाटील, रोहित पाटील सेकंड मध्ये बॅट्समन आहे. मागच्या मॅच मध्ये 41 धावेची त्यानं खेळी केली. दुसरीकडे यश कालन 50 धावा केल्या. 98. दोघांनी मिळून पार्टनरशिप रचली, पहिली हायस्ट टोटल. त्यानंतर नितलस टीम, तेजस मात्रे, रवी काटेने 59 केल्या. टोटल 86 ची पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर तिसऱ्यांदा एक 64 धावा 3 ओव्हर मध्ये 72 धावेची पार्टनरशिप राहिली होती वाकण टीमची. रोहितने ठोकलाय षटकार पहिला. मागच्या मॅच मध्ये 72 धावा 3 ओव्हर मध्ये केल्या होत्या टीम वाकणने. त्याच्यातनं 64 धावा. शानदार इनिंग आपण पाहिले. धावसंख्या 8. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, सरळ चालला अगदी गोळीच्या वेगानं स्टेट, परंतु एक धाव कंप्लीट केली आणि एकच धावे समाधान मानले. धावा झाल्यात 9 धावा. यश खान अर्धशतकीय खेळ पहिल्याच मॅच मध्ये त्यानं ठोकलं अर्धशतक 13 बॉल मध्ये. आताचा चेंडू चांगला होता, मिळाली. डबलचा कॉल दिलाय. फिल्डर स्वतः यष्टीरक्षक पोहोचले. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं खातं खुलं केलं. 2 धावेनं टीमची टोटल पोहोचली होती म्हणजे 11 धावा. आणि ठोकला यावेळेस मात्र यश खान षटकार. यासाठी त्या ओळखले जाते आणि सध्या मैदानावरती आक्रमक फलंदाजी. चला सचिन पाटील या. तोंडरे संघ सुपत्री मध्ये. दयानंद बाबा कुठे? गुज्जर सिंग.
हो पुन्हा एकदा मोठा प्रहार रोहित पाटीलचा हिट ठोकला षटकार. फटका चांगला पुन्हा एकदा चाललाय पाठीमागे आणि पिल्लं त्या ठिकाणी आहेत. रन्स तर मिळेल. एक सिंगल डबलचा कॉल आणि ही दुसरी धाव. धावसंख्या 27. षटक नंबर 2. हो पुन्हा एकदा मोठा फटका हवेत आहे. बॉल फिल्डरच्या डोक्यावरनं चाललाय. सीमारेषा बाहेर षटकार. वाईटचा इशारा पंचांकडून. सलामी जोडी यश खान सोबत रोहित पाटील हे दोन्ही टीम. तिसरा राऊंड आहे. यानंतर अंतिम राऊंड, त्यानंतर सेमी फायनल फायनल. यश खानच्या बॅट मधून षटकार आला आणि या षटकाराबरोबर टीम 40 वरती पोहोचली. 3 षटकांची लढत. पुन्हा एकदा एक मोठं टोटल पाहायला मिळेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. सध्या हनामध्ये सुरू केली आहे. नाईस डिलिव्हरी. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचं षटक आहे. गोलंदाज बिपिन पाटीलचं हे षटक. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 7 धावा. प्रहार. यश खानच्या बॅट मधून षटकार. चार रन्स मिळतात या बॉलवरती. फिफ्टी रन्स. अर्धशतक झालंय ते हिडूटने टीमचं. चांगली बॅटिंग.
शेवटचं षटक चेंडू राहिलेत 56 धावा. एक बॉल शिल्लक राहिलाय. पेट्रोलची पावर आहे. पेट्रोल का नशा करताय. पहिली यज्ञेशला द्या पहिली हारलं तर बघू. यज्ञाला 45-46 आणि फिल्डिंग बी नाही करीत. Nice shot there. Nice shot. क्या काय आपली बॅग घरी पण यांच्या आदरपूर्वक सन्मानासाठी मी विनंती करतो. यासाठी प्रचंड मोठं योगदान असतोय प्रशांतजी कालावकर यांचं. बोल तिकडं आता सगळं ठेवून ठेव. पहले लोग जब घर में पहुंचा लगा मोबाइल की हे पाहुणे तू काम करा आज ते पैशांसाठी मेन बाकी काही नाही. भले तू आता जा ना तेव्हा टाइम होईल बोलले आवाज नाही तुझ्या आईला चिपसून होतो ना. किती टाकलं आपलं किती टाकलं आता बोलतो वाटताना बोलतो बघू का करू बोलतो त्यांना बोलले काही बघ गेलं ना आपलं असं रेस्ट बोललो चला जिंकण्यासाठी टार्गेट 60 डाब्याचं टार्गेट आहे. चला नितलस संघ या. पहिलाच बॉल अविनाश भोईरने ठोकलाय. षटकार दमदार सुरुवात 20.00 ची
सरासरी गाठायची आणि ते अविनाश भोईने ठोकला पहिला षटकार. प्रति षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके वाकण टीमला मारावे लागतील या मॅच मध्ये. लास्ट मॅच सुपर क्वालिफाय झाले तो म्हणजे आजच्या दिवसामध्ये टीम जनमान नीतस ड्रॉच्या माध्यमातून यानंतर यातनं जिंकणारा संघ त्यांच्या विरुद्ध अंतिम लढत केले. त्यानंतर ड्रॉ होतील 3 संघांमध्ये बुर्दूर संघ, तोंडरे 40+ संघ आणि आज विजेता संघ यांच्यामध्ये ड्रॉ. एक जण फायनल मध्ये आणि एक राहिलेले 2 संघ सेमी फायनल खेळतील. श्रीमलंगड ट्रॉफी 2026 पर्व. अंदाज झाला मध्ये तिथंच बरे तुला इथं. साठ धावेचं टार्गेट डबल साठी कॉल दिला. 2 धावा पूर्ण केल्या. पाच चेंडू 12 धावा. प्रतिषटक 20 ची सरासरी आहे. षटकार यायला सभा येणाऱ्या बॉलवरती. हो 4 रन्स 1+4 मिळतील. 5 धावा आणि 5 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या 22. 20.00 ची सरासरी आहे आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये 22 आल्यात. 60
59 झाले. 60 धावेचं टार्गेट आहे. बारा बॉल 38 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकतोय. फक्त जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल. निकेश पाटीलकडे ती क्षमता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. त्यामुळे निकेश पाटीलला आता आक्रमकता दाखवावी लागेल. फटका हवेत, ड्रॉप, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. निकेश पाटीलला जीवनदान मागात पडू शकतोय टीम हेड उठणेला. धावसंख्या 24 36 धावेची गरज. 11 चेंडू मध्ये लक्ष दूर नाहीये. निकेश पाटील सारखा खेळाडू जर मैदान ते राहिला तर वाकण संघ नो बॉल. 1 फॉर दी ओव्हर ऑलरेडी इशारा झाला होता. त्यानंतरचा सेकंड बाउन्सर पंचांनी नो घोषित केलाय. आता येणारा चेंडू फ्रीट. 35 धावेची गरज आहे. येणारे 11 चेंडू, येणारा चेंडू फ्रीटचा असेल निकेश पाटीलला. फटका चांगला आहे, अगदी फ्लॅटेड. सोक निकेश पाटीलने टोकला फ्रीट वरती षटकार आणि ह्या षटकारानं वाकण टीमचं कमबॅक. 10 चेंडू आता गरज आहे 29 धावेची. 31 धावा धावफटका लागल्यात. 29 पाहिजेत. 8 बॉल मध्ये 31 झालेत. आता 10 बॉल मध्ये 29 पाहिजे. चार रन्स, अजून एक चौकार आलाय. वा क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. मी तेच सांगितलं की निकेश पाटीलला जोपर्यंत खेळपट्टीवरती राहिलाय तोपर्यंत सामना कलाट नेऊ शकतो. 9 चेंडू आता शिल्लक. मैदानावरती 25 पाहिजे. 3 बॉल निर्णायक असतील. 3 बॉल मध्ये मॅचचा निकाल होईल. निकेश मागच्या मॅच मध्ये 64 धावा नॉट आउट केल्या. तोच निकेश मैदानावरती. त्याच्या अगोदर नॉट आउट 37. ही तिसरी मॅच त्याच्यासाठी किती महत्वाची आहे. ओ नाईस डिलिव्हरी. हा चेंडू आता 25 ची गरज आहे. 2 बॉल, एक तरी निदान मोठा फटका अपेक्षित असेल. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. शॉर्ट लाईनचा चेंडू फटका चांगला मिड विकेटला चालला. एकदा तर मिळाली. डबल साठी कॉल दिलाय. पाहायचं इथे दुसरी धाव पूर्ण झाली. धाव संख्या 37. 37 धावा. 23 धावेची गरज आहे. 7 बॉल शिल्लक राहिल्यात. येणारा चेंडू तेच अपेक्षा की एखादा षटकार किंवा चौकार, म्हणजे 20 पेक्षा कमी धावा शेवटच्या ओव्हरमध्ये राहतील. जी चर्चा सुरू होती डगआउट बॉक्स मध्ये तेच झालंय. अंतिम बॉल वरती षटकार ठोकत होता. सामन्याला कलाटणी 43 धावा. अर्थात पाहिजे आता 17 धावा येणारे. 6 चेंडू 43 धावा. 27 धावेचं षटक फार मागणं.
ओ क्या बात आहे, मॅचला कलाटणी. अविनाश भोईने ठोकलाय विनाश करणारा षटकार. आता हेडूटने टीमची झोप उडली. 60 धावेचं टार्गेट आणि अशा परिस्थितीमध्ये वाकण टीम दमदार प्रदर्शन. राहिले 11 धावा, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 11 राहिल्यात. काय सुंदर मॅच आहे वाकण विरुद्ध हेडूटने यांच्यामध्ये. हो, नाइस डिलिव्हरी, नाइस डिलिव्हरी. एक तेरी तो एक मेरी. वार पे वार, पलट वार. आता वार झालाय. टीम हेडूटनेचा पहिला वार केला. अविनाश भोईने आता वार केला. गोलंदाज शेवटचं षटक फेकतो भूषण. 4 बॉल 11. चला 4 बॉल 11. टॅप केलाय. रन घेण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल पण कोणाची. चला नवीन बॅट्समन मैदानावरती चाललाय आणि आता 3 चेंडूमध्ये 11. संपूर्ण जिम्मेदारी आता निकेशच्या खांद्यावरती राहिली आहे. निकेश पाटील पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 37, दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट 64. या मॅचचा विचार केला तर निकेशने 2 षटकार मारलेत, म्हणजे जबरदस्त त्यानेही 16 धावा त्याने आतापर्यंत केल्या ही मॅच मध्ये. परंतु आता अविनाश बाद झाल्यानंतर ही जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. 3 मध्ये 11. चला 3 चेंडू 11 धावा. येणारा चेंडू एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. प्रेक्षक वर्ग देखील तेच पाहतायत की काय होणार. चर्चा भरपूर आहे. 3 बॉल 11. ओ आत्ता मात्र सामना हातातनं निसटत चाललाय, कारण 2 बॉल 2 षटकार मारावे लागतील. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही षटकार आता निकेशला मारावे लागतील. हा षटकार फार महत्वाचा आहे. सुंदर गोलंदाजी भूषणची. चला नितलस टीम या कॅप्टन. चला नितलस वाले, चला या. गाड्या झोपा तयार, गाड्या झोपा थोड्या गाड्या झोपा. चला तयारीला लागा. सामना जिंकलाय मैदानावरती यावेळेस टीम हेडूटने संघाने. हार्ड लक वाकलन. चांगला मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. वाकण टीमने संघर्ष केला, परंतु गोलंदाजी फार सुंदर राहिली टीम हेडूटनेची आणि त्यावरती दमदार विजय मिळवलाय. गोलंदाज भूषणचं कौतुक करेल. त्यालाच द्यायला पाहिजे भूषणला.